तुम्ही स्वतःला कमी समजता का? लोकांनी केलेले कौतुक ऐकल्यावरही मनात पहिला विचार येतो, नाही, मी यासाठी योग्य नाही. जर असं वारंवार होत असेल तर कदाचित समस्या तुमच्यात नाही, तुमच्या सेल्फ एस्टीममध्ये आहे. नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता, जिथे आपण मन समजून घेणार आहोत, हील होणार आहोत आणि स्वतःशी पुन्हा कनेक्ट होणार आहोत. तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक स्वतःवर सहज विश्वास ठेवतात, तर काही लोक सतत स्वतःला कमी समजतात. लो सेल्फ एस्टीम हा जन्मजात नसतो. तो आपल्या अनुभवातून, नात्यातून आणि स्वतःबद्दल तयार झालेल्या विश्वासातून निर्माण होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लो सेल्फ एस्टीमची महत्त्वपूर्ण कारणं समजून घेणार आहोत आणि त्यातून हीलिंगची सुरुवात कशी करायची हे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. आता आपण जाणून घेऊया लो सेल्फ एस्टीम म्हणजे नक्की काय. लो सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःची किंमत कमी समजणं, स्वतःच्या गुणांकडे दुर्लक्ष करणं, स्वतःच्या चुका मोठ्या करून पाहणं आणि स्वतःवर विश्वास न ठेवणं. हे फक्त आत्मविश्वास कमी असणं नाही, तर स्वतःबद्दल नकारात्मक धारणा आहे. चला आता आपण जाणून घेऊया लो सेल्फ एस्टीमची 5 मुख्य कारणं. लो सेल्फ एस्टीम का निर्माण होतो याची कारणं. 1. बालपणातील सततची टीका. लहानपणी तुमच्या एका फेल्युअरवर तुम्हाला जज केलं जातं. तू काहीच करू शकत नाही, तुझ्यात काहीच विशेष नाही, आणि मग हळूहळू ते शब्द तुमच्या मनाचा आणि तुमच्या लाईफचा भाग बनतात. 2. सतत स्वतःची तुलना करणं. आज सोशल मीडियामुळे तुलना खूप वाढली आहे. कोणीतरी जास्त यशस्वी, कुणीतरी जास्त सुंदर, कुणीतरी जास्त श्रीमंत, आणि मग आपण हे विसरतो की आपण त्यांच्या हायलाईट्स रीलशी आपली रिअल लाईफ कंपेअर करत असतो. कारण नंबर 3. टॉक्सिक रिलेशनशिप. काही लोकांना सतत आपल्याला कमी लेखत असतात, आपल्या भावना नाकारतात, आपल्या क्षमतांवर प्रश्न उपस्थित करतात आणि नकळतपणे आपण आपला आत्मसन्मान हरवून बसतो. कारण नंबर 4. भूतकाळातील अपयश. एक चूक, एक अपयश आणि आपण आणि प्रामुख्याने हा समाज आपल्याला लेबल लावतो. तू अपयशी आहेस, तू काहीच करू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अपयशी नाही, तुम्हाला फक्त अपयशाचा अनुभव आला आहे, आणि या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि कारण नंबर 5. सगळं परफेक्ट हवं हा अट्टहास. आपल्याला सगळं परफेक्ट हवं असतं. एक छोटी चूक झाली तरी आपल्याला स्वतःचा प्रचंड राग येतो. छोट्या छोट्या गोष्टीत आपण समाधानी राहू शकत नाही, कारण आपण स्वतःसाठी अशक्य असं मापदंड ठरवलेले असतात. अशा वेळी सेल्फ एस्टीम कमी होणं स्वाभाविक आहे. आता आपण जाणून घेऊया लो सेल्फ एस्टीमसाठी हीलिंगची सुरुवात कशी करायची. आता आपण काही सोप्या स्टेप पाहणार आहोत, ज्या तुम्हाला लो सेल्फ एस्टीममधून बाहेर पडण्यासाठी हील करतील. स्टेप नंबर 1. स्वतःचा इनर व्हॉइस ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता मी अपयशी आहे, तेव्हा स्वतःला विचारा, हे खरंच सत्य आहे का, की फक्त जुन्या जखमांचा आवाज आहे. स्टेप नंबर 2. स्वतःशी मित्रासारखं बोला. तुमचा मित्र जेव्हा दुःखी असतो तेव्हा त्याला काय सांगता, तसंच स्वतःला स्वतःचा मित्र बनून वागा. जेव्हा कोणी म्हणेल तू काहीच कामाचा नाहीस, तेव्हा स्वतःला सांगा
मी शिकत आहे. स्टेप नंबर 3, छोटे छोटे यश सेलिब्रेट करा. आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे? आपण ना मोठ्या यशाची वाट बघत बसतो आणि छोटे छोटे आनंदाचे क्षण हरवून बसतो. आज एक चांगला निर्णय घेतला, सेलिब्रेट करा. आज स्वतःसाठी वेळ काढला, सेलिब्रेट करा. सेल्फ एस्टीम छोट्या छोट्या विजयातूनच वाढतो. स्टेप नंबर 4, कंपॅरिझन डिटॉक्स करा. तुमची तुलना इतर कुणाशी नाही तर स्वतःशीच करा. कालच्यापेक्षा आज मी किती प्रगती केली ते बघा. आज मी नवीन काय शिकलो ते पहा. कारण तुमचा प्रवास युनिक आहे. इतरांच्या आयुष्यात आणि तुमच्या आयुष्यात खूप फरक आहे. त्यामुळे तुलना फक्त स्वतःशीच करा. स्टेप नंबर 5, प्रोफेशनल हेल्प घ्यायला अजिबात घाबरू नका. कधीकधी जखमा खूप खोल असतात आणि त्यांना हील करण्यासाठी सपोर्ट लागतो. मदत मागणं हे कमजोरीचं लक्षण नाही, तर ते धैर्याचं लक्षण आहे. जर तुम्ही वर्षानुवर्ष स्वतःला कमी समजत असाल तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची किंमत तुमच्या यशाने ठरत नाही. तुमची किंमत इतरांच्या मतांनी ठरत नाही. तुमची किंमत जन्मजात ठरलेली असते. तुम्हाला ती सिद्ध करायची गरज नाही, फक्त ती पुन्हा ओळखण्याची गरज आहे. कारण लो सेल्फ एस्टीम ही तुमची ओळख नाही, ती फक्त एक गोष्ट आहे जी तुम्ही स्वतःबद्दल मानायला शिकलात. आणि जे शिकता येतं ते बदलताही येतं. जर या व्हिडिओमधील काही गोष्टी तुम्हाला स्वतःशी रिलेट झाल्या असतील तर स्वतःला दोष देणं बंद करा. सेल्फ एस्टीम ही कायमची गोष्ट नाही. ती बदलता येते, वाढवता येते आणि हीलसुद्धा करता येते. आणि जर या प्रवासात तुम्हाला प्रोफेशनल सपोर्टची गरज असेल तर काउन्सिलिंग तुमच्यासाठी एक सुरक्षित सुरुवात ठरू शकते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कविता. आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. श्री स्वामी समर्थ.